ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सचिनने भर कोर्टामध्ये अस्मितावरती आणि चैतन्यवरती घाणेरडे आरोप केलेले असतात. त्या दोघांमधलं जे पवित्र नातं आहे, ते पवित्र नातं न ठेवता त्यांच्यावरती नको नको ते घाणेरडे आरोप करून इथे सचिनने स्वतःची बाजू सेफ करत अस्मिताला एका घाणेरड्या षडयंत्रामध्ये त्याने अडकवलेलं असतं आणि तिची खूपच जास्त बदनामी केलेली असते. पण प्रेक्षकांनो, सचिनच्या या विचित्र आणि घाणेरड्या वागण्याला आता एका भावाने आणि एका वकिलाने सडेतोड उत्तर देत सचिनची कोर्टामध्ये वाट लावलेली असते. अस्मिता अजिबात तशी नसताना, अस्मिता आणि चैतन्यमध्ये कुठलेही अनैतिक संबंध नसताना इथे सचिनने सूड उगवण्यासाठी आणि पोटगी न देण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं असतं. पण ते आता अर्जुनच्या लक्षात येतं आणि अर्जुनने कोर्टामध्ये दुसऱ्या हेअरिंगला आता इथे सचिनची बोलती बंद केलेली असते. सचिनची पूर्णपणे वाट लावून ठेवलेली असते आणि त्याचबरोबर सचिनच्या विरोधामध्ये सगळे ठोस पुरावे गोळा करून ते कोर्टामध्ये सादर करून सचिनला इथे आता पूर्णपणे जेरबंद केलेलं असतं, त्याला गजाआड केलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, फॉरेनच्या कंपनीमध्ये सचिनने करोडोंचा लॉस केलेला असतो, करोडोंचा फ्रॉड केलेला असतो आणि त्यामुळे त्या कंपनीने लाथ मारून इथे सचिनला हकलून दिलेलं असतं कॅनडामधून आणि त्यानंतर त्याला ते संपूर्ण कर्ज हे आता भरावं लागलेलं असतं. जेवढाचा त्याने फ्रॉड केलेला असतो, तेवढे पैसे आता कंपनीने त्याच्याकडून परत मागितलेले असतात आणि त्याचमुळे तो इंडियामध्ये आलेला असतो आणि तो आता अस्मिताच्या कुटुंबियांना लुबाडून ते कर्ज फेडणार असतो. आणि त्याचबरोबर इथे आता सचिनचं हे सत्य कोर्टामध्ये आणलेलं असतं. त्याचबरोबर त्याने आपलं घर विकून आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवून त्याने इथे घराचे पैसे एकट्याने खाल्लेले असतात आणि ही गोष्टसुद्धा अर्जुनने कोर्टासमोर सादर केलेली असते. त्याचबरोबर चैतन्य आणि अस्मितामध्ये असलेले भावा-बहिणीचे संबंध हे आत्तापासूनच नाही तर लहानपणापासूनचे आहेत, असे आता पुरावे अर्जुनने कोर्टामध्ये सादर करून त्या दोघांनासुद्धा निर्दोष सिद्ध केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अस्मिता आणि चैतन्य हे दोघेजण एकमेकांबरोबर नॉर्मल कॅफेमध्ये भेटलेले असतात आणि बोलत असतात. पण तेव्हा इथे सचिनने चुकीच्या पद्धतीने त्यांचे फोटो क्लिक केलेले असतात आणि ते कोर्टामध्ये सादर केलेले असतात. आणि कशा पद्धतीने इथे आता सुभेदारांनी फक्त पैशांसाठी सचिनबरोबर संबंध ठेवले होते आणि त्याच्याकडचा पैसा संपला आणि त्यांनी त्यांच्या मुलीचे कान भरायला सुरुवात केली आणि माझ्याबरोबर असलेले नाते तोडायला सांगितले. अशा पद्धतीची सुभेदारांची इमेज त्याने कोर्टामध्ये सादर केलेली असते आणि बनवलेली असते आणि स्वतः मात्र किती इनोसंट आहे, किती चांगला आहे. अस्मिताने त्याला पैशांसाठी सोडलं, पैशांसाठी त्याच्याबरोबर असलेले संबंध तोडले. आता अशा पद्धतीचं त्याने चित्र निर्माण केलेलं असतं. तो किती बिचारा, इथे अस्मिता कॅनडाबरोबर त्याच्याबरोबर राहिली नाही. ती इथे तिच्या आईवडिलांच्या घरी राहिली. ती माझ्या आईवडिलांकडे गेली नाही. आता त्याचे आईवडील हे खूपच जास्त वाईट तिच्याबरोबर वागत असतात. म्हणजे सतत तिला घालून पाडून बोलणं आणि या गोष्टी तिला आवडत नसतात. पण तरीसुद्धा ती त्यांच्याबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण ही गोष्ट आता सचिन कोर्टामध्ये बोलत नाही. तो फक्त तिने आपल्या माहेरी राहणं पसंत केलं. मी तिला पैसे वगैरे पाठवायचो आणि नंतर मी तिला पैसे देणं बंद केलं. कॅनडामधली माझी नोकरी गेली. मी इंडियामध्ये परत आलो आणि या लोकांनी बघितलं की माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि त्यानंतर मी किती नालायक आहे. माझ्याकडे कैसे पैसे नाही आहेत, मी कसा गरीब आहे, असं मला हिणवायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर अस्मिताला माझ्यापासून दूर केलं. आणि मग अस्मिता माझ्याबरोबर काही कालावधी नव्हती, तेव्हा इथे माझा तोल गेला आणि मी साक्षी शिकरेच्या प्रेमात पडलो. मी वाहवत गेलो होतो, कारण मी एकटा होतो. माझ्याबरोबर माझी बायको नव्हती आणि त्यामुळे मी वाहवत गेलो होतो. पण नंतरला जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा मी माझ्या बायकोकडे परत आलो. पण माझ्या बायकोने माझ्याकडून आता वचपा काढण्यासाठी, माझ्याकडून बदला घेण्यासाठी तिने चैतन्यबरोबरच इथे आता संबंध जोडले. अशा पद्धतीचं बोलणं केल्यानंतर अस्मिताला सचिनचा राग यायला लागतो. अस्मिता म्हणते, "ए नीच माणसा, मी असं काहीही केलेलं नाही आहे. मी तुझ्या आईवडिलांबरोबर का राहत नव्हते हे तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे. तेव्हा माझे आईवडील किती चांगले आहेत." असं इथे आता सचिन
त्या लोकांना, जज साहेबांना, तिथल्या लोकांना अगदी ओरडून ओरडून सांगत असतो. आणि इथे अस्मिताच्या विरोधात असे काही आता पुरावे सादर केलेले असतात. ते पुरावे बघितल्यानंतर कुणालाही असंच वाटेल की इथे अस्मिता चुकीची आहे आणि सचिन बरोबर आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुन आता तेव्हा बोलणं टाळतो. सचिनच्या विरोधामध्ये आपल्याकडे काही ठोस पुरावे नाही आहेत. चैतन्य आणि अस्मिता कॅफेमध्ये गेलेले असतानाचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये ते नॉर्मल बोलत आहेत, पण ते दोघे जण चोरून चोरून भेटतात. अशा पद्धतीची अस्मिताची इमेज ही तयार केलेली असते. त्यानंतर जेव्हा सचिन सुभेदारांना डिवचण्यासाठी त्यांच्या घरी गेलेला असतो, तेव्हा त्याने खिशाला एक स्पाय कॅमेरा लावलेला असतो आणि त्या स्पाय कॅमेऱ्यामध्ये इथे आता सगळेजण रागाच्या भरामध्ये जे काही बोलतात तेवढंच त्याने रेकॉर्ड केलेलं असतं. जसं की अस्मिता म्हणते, मला तुझ्याबरोबर डिवोर्स घ्यायचा आहे, तुझ्यासारख्या नीच माणसाबरोबर मला राहायचं नाही. सायली म्हणालेली असते की तुझ्याबरोबर डिवोर्स झाला ना अस्मिताईंचा, की आम्ही इथे चांगला अगदी काहीतरी सण साजरा करू, आम्हाला आनंदच होईल ना, तुझ्यासारखा नीच माणूस त्यांच्या आयुष्यातून गेला त्याचा. असा त्याने व्हिडिओ आता त्याला जेवढे हवे असतात, त्याला जेवढे फायद्याचे ठरतात, त्याने फक्त तेवढंच ठेवलेलं असतं. आणि अशी तुझ्याकडून पोटगी घ्यायची ना, की बाळाचं भविष्य सुधारलं पाहिजे, अशा पद्धतीची पोटगी या माणसाकडून घ्यायची, असं सुद्धा सायली म्हणालेली असते. पण हे सगळं बोलणं हे सचिनच्या ॲक्शनवरती रिॲक्शन असतं. पण सचिनने आपलं बोलणं कट करून फक्त त्या लोकांचं रागाचं बोलणं हे ठेवून दिलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिता ही चुकीची ठरलेली असते आणि सचिन हा बरोबर ठरलेला असतो. पण इथे सुभेदारांनी आता अर्जुनने अस्मिताची बाजू अगदी व्यवस्थितरित्या मांडलेली असते. अस्मिता ही खूपच जास्त इनोसंट आहे. तिने आपल्या नवऱ्यावरती जीवापाड प्रेम केलं, पण सचिनने तिला फसवलं. पैशांसाठी आम्ही तिचे कान भरलेले नाही आहेत, उलट आम्ही सचिनला सपोर्टच करत होतो. पण इथे सचिनने साक्षी शिकरेसारख्या मुलीबरोबर अफेअर ठेवलं आणि माझ्या बहिणीला फसवलं. त्यामुळे इथे अस्मिताईने त्या माणसाला खूप वेळा रंगेहात पकडलं, त्याला सुधारण्याची संधीसुद्धा दिली, पण तो माणूस काही सुधारायचं नाव काढत नव्हता. त्याचे साक्षी शिकरेला भेटण्याचे प्रयत्न सुरूच होते आणि एका पॉईंटला माझी बहीणसुद्धा कंटाळली आणि मग तिने हा निर्णय घेतला आणि चैतन्यबरोबरचं तिचं जे नातं आहे ते भावा बहिणीचंच आहे. आणि हे सिद्ध करण्यासाठी तिथे सायली, प्रताप काका सगळेजण येतात. तेव्हा इथे आता कोर्टामध्ये निकाल काही लागलेला नसतो. जज साहेब म्हणालेले असतात की दोन्ही बाजू ह्या काही बरोबर नाही आहेत, दोन्ही बाजूसुद्धा चुकीच्याच आहेत. तेव्हा कोर्टाला निर्णय घेण्यासाठी थोडासा वेळ हवा आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कोर्ट हे वेळ घेणार असतं. आणि त्यानंतर इथे अस्मिता म्हणते, काय रे नीच माणसा, माझ्यावरती घाणेरडे आरोप करतोस, खोटं बोलतोस. तेव्हा ती म्हणते, मी जे काही बोलेन ना ते सगळं काही कोर्टामध्ये खरंच बोलेन, पण तू जे काही बोललास ना ते सगळं तुझ्यासाठी खोटं बोललास, स्वतःची कातडी वाचवण्यासाठी. आणि त्यामुळे इथे आता सचिनचं सत्य हे बाहेर कसं आणायचं असा अर्जुन विचार करत असतो. सचिन म्हणतो, काय रे अर्जुन, तू स्वतःला खूप मोठा हुशार वकील म्हणवतोस ना, आणि आता साधी माझी उलट तपासणीसुद्धा घेतली नाहीस का रे? मान्य करतोयस ना की माझ्यासमोर हरलास ते? तेव्हा इथे सचिन आता हा चुकीच्या पद्धतीने सगळ्यांना डिवचत असतो. ते अर्जुनच्या लक्षात येतं आणि अर्जुन म्हणतो की इथे आता अजून कोर्टामध्ये निकाल लागलेला नाही आहे, लगेच हुरळू नकोस, लगेच आनंदी होऊ नकोस, अजून दुसरी हेअरिंग बाकी आहे, तेव्हा तुझी कशी वाट लावतो ना ते बघस तू. तेव्हा सचिन म्हणतो, तुम्ही काय माझी वाट लावणार, माझ्या विरोधात तुमच्याकडे काय पुरावे तरी आहेत का? तेव्हा इथे घरी आल्यानंतर आता सचिन इथे वेगवेगळ्या पद्धतीने आणि चुकीच्या पद्धतीने अस्मितावरती वार करतोय हे अर्जुनला समजतं. तेव्हा सायली चवताळून उठते आणि म्हणते, अहो मग तुम्हीसुद्धा त्याच्या विरोधात पुरावे गोळा करा ना. त्या सचिनने किती गुन्हे केलेत, अस्मिताताई तशा नसताना त्याने भर कोर्टामध्ये अस्मिताताईंवरती नको नको ते आरोप केले आणि आपण काय फक्त गप्प बसायचं? त्याने एकदा आपल्यावरती वार केला म्हणून तो जिंकला असं होत नाही. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने केस लढा आणि तुम्ही जिंकाच. काही झालं तरी अस्मिताताई निर्दोष सिद्ध झाल्या पाहिजे आणि तो सचिन गुन्हेगार सिद्ध झाला पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता चैतन्य आणि मी दोघेजण मिळून त्याची कशी वाट लावतो ना ते बघाच तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता अर्जुनकडे 2 दिवस असतात. 2 दिवसांमध्ये सचिनच्या विरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा करायचे असतात. तेव्हा इथे अर्जुनने चैतन्याला सांगितलेलं असतं, की सचिनवरती आहे ना बारीक लक्ष ठेवायचं. सचिन कॅनडामध्ये एका कंपनीमध्ये जॉबला होता. तिथे जॉब करत असताना त्याला अचानकपणे तिथून काढण्यात आले आणि त्याच्यावरती कर्ज कसलं झालं? त्याचे अकाउंट अचानकपणे फ्रीज का करण्यात आले होते? ते अजूनपर्यंत फ्रीज झालेत की नाही ते सुद्धा चेक कर. तेव्हा चैतन्य कामाला लागतो. आता सचिन ज्या कंपनीमध्ये फॉरेन कंपनीमध्ये कामाला असतो ना, तिथे आता कॉन्टॅक्ट करण्यात येतो आणि सचिन दीक्षितबद्दल आम्हाला थोडी माहिती हवी आहे. ते तुमच्या इथे जॉब करत होते ना, तेव्हा इथे सचिनबद्दल काही चांगलं बोललं जात नाही. त्यांनी आमच्या इथे 35 करोडचा फ्रॉड केलेला आहे आणि त्यामुळेच कंपनीने त्याला लाथ मारून इथून बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे आता जोपर्यंत तो पूर्णपणे फ्रॉड केलेले पैसे फेडत नाही, तोपर्यंत त्याचे अकाउंट फ्री केले जाणार नाही. ते फ्रीज राहणार. त्याचे ते सगळे पैसे आम्ही घेणार आणि जेवढा त्यांनी फ्रॉड केला आहे तेवढे पैसे जोपर्यंत तो कंपनीला परत करत नाही, तोपर्यंत कंपनी त्याला सोडणार नाही. आमचं त्याच्यावरती बारीक लक्ष आहे. तेव्हा इथे आता सचिनने एवढा 35 करोडचा फ्रॉड केला आहे हे जेव्हा समजतं, तेव्हा अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. त्यानंतर सचिनचं वारंवार एका बिल्डरबरोबर बोलणं होत असतं. त्या बिल्डरला तो आपलं राहतं घर विकतो आणि आपल्या आईवडिलांना त्याने एका वृद्धाश्रमामध्ये ठेवलेलं असतं. सचिनचं साक्षीबरोबर अजून कॉन्टॅक्ट सुरू आहे. तो महिपत शिकरेच्या घरी राहतो. इथपर्यंत आता सगळ्या गोष्टी अर्जुनने शोधून काढलेल्या असतात आणि मग 2 दिवसानंतर पुन्हा एकदा कोर्टामध्ये हेअरिंग असते आणि तेव्हा मात्र अर्जुन पूर्ण आता तयारीनिशी गेलेला असतो. तर इथे आता कशा पद्धतीने सचिनने एक एक पुरावा सादर केलेला असतो तो खोटा आहे हे आता अर्जुनने सिद्ध केलेलं असतं. ज्या वेळेला इथे अस्मिता आणि चैतन्य त्या कॅफेमध्ये गेलेले असतात, तेव्हा त्या दोघांचा व्हिडिओ इथे सचिनने लपून केलेला असतो, चोरून केलेला असतो. तेव्हा अर्जुन त्या कॅफेमध्ये जातो. तिथल्या मॅनेजरबरोबर बोलून तो आता पूर्ण CCTV फुटेज मिळवतो, ज्याच्यामध्ये सचिन लपून छपून त्यांचे फोटो काढतोय हे आता त्याच्यामध्ये सिद्ध झालेलं असतं. आणि नंतरला सचिनने त्यांच्यावरती खोटे नाटे आरोप केलेले असतात. तेव्हा चैतन्य सचिनला मारतो आणि त्याचबरोबर सचिन चैतन्याला आधी मारतो. हे सगळं फुटेज त्याने आता पेनड्राईव्हमध्ये घेऊन कोर्टामध्ये सादर केलेलं असतं. आणि इथे मुद्दामून सचिन हा चैतन्यावरती डोळा ठेवून आहे, जेणेकरून अस्मिताला इथे आता वीक करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. हे अर्जुनने त्या पुराव्यावरून त्या व्हिडिओवरून सिद्ध केलेलं असतं. सचिनचा खोटाडेपणा तिथेच बाहेर आलेला असतो. आणि राहिला प्रश्न घरी येऊन आता सगळेजण रागाच्या भरात बोललेला. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सचिनने जे त्याला हवं आहे तेच ठेवलेलं असतं. त्यामुळे इथे अर्जुनने घरामध्ये सायलीसाठी एक CCTV कॅमेरा बसवलेला असतो तिची काळजी घेण्यासाठी आणि प्रियाला एक्सपोज करण्यासाठी. त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये सचिनचं सगळं बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं आणि तो सुद्धा फुटेज इथे अर्जुनने कोर्टामध्ये सादर केलेला असतो. त्याच्यामध्ये आता सचिन कशा पद्धतीने अस्मिताला आणि सुभेदारांना धमकी देतोय हे आता कोर्टामध्ये जज साहेबांना समजलेलं असतं. त्याचबरोबर चैतन्य आणि अस्मिता यांचे लहानपणापासूनचे बहीण भावाचे संबंध आहेत हे आता अर्जुनने फोटो दाखवून सिद्ध केलेलं असतं. जेव्हापासून चैतन्य लहान असतो तेव्हापासून त्यांचं सुभेदारांच्या घरी येणं जाणं असतं आणि तेव्हापासून अस्मिता त्याला राखी बांधते. अगदी इथपर्यंत त्यांच्या लग्नामध्ये सुद्धा इथे चैतन्य कसा करवला आहे, कशा पद्धतीने तो त्यांच्या घरामध्ये एका भावाप्रमाणे वावरतो, इथपर्यंतचे सगळे फोटो अर्जुनने कोर्टामध्ये सादर करून त्यांच्या नात्यावरती सचिनने केलेले घाणेरडे आरोप हे पूर्णपणे पुसून टाकलेले असतात आणि त्या दोघांचं नातं किती प्युअर आहे हे फोटोतून दाखवण्याचा प्रयत्न हा केलेला असतो. त्याचबरोबर इथे आता सचिनचा राहिला प्रश्न इंडियामध्ये येण्याचा. तर फॉरेनच्या कंपनीमध्ये त्याने केलेला फ्रॉड हा जज साहेबांसमोर त्याने आता आणलेला असतो आणि त्यामुळे कंपनीने त्याला हकलून इथे पाठवलेलं आहे. त्याचबरोबर त्याचे सगळे अकाउंट फ्रीज करण्यात आलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे त्याने 35 करोडचा केलेला फ्रॉड आणि ते आता कर्ज त्याला फेडता यावं यासाठी त्याने त्याचं राहतं घरसुद्धा विकले. तेव्हा तो सचिनला विचारतो की तुझे आई बाबा कुठे आहेत रे, त्यांना तू वृद्धाश्रमामध्ये का ठेवलेस? तेव्हा इथे सचिनला बोलण्यासारखं आता काहीच नसतं. तेव्हा बिल्डरला इथे बोलावल्यानंतर सचिनने आता ते घर मला विकायला काढले आणि त्याचबरोबर त्याच्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवले हे आता त्याने सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे
सचिनच्या विरोधातले सगळे पुरावे अर्जुनने कोर्टामध्ये सादर केलेले असतात. सचिनच्या आईवडिलांनासुद्धा त्याने बोलावलेलं असतं आणि तुमची कुठे राहायची सोय केली हे विचारल्यानंतर आम्ही एका वृद्धाश्रमामध्ये राहतोय हे त्यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं असतं. तर या सगळ्यावरून सचिनचा खोटारडेपणा समोर येतो. स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी, साक्षी शिकरेबरोबरचं अफेअर लपवण्यासाठी त्याने अस्मिताच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले. ही गोष्ट आता अर्जुनने कोर्टामध्ये सिद्ध केल्यानंतर इथे आता सचिनच्या विरोधामध्ये त्याने गुन्हा दाखल केलेला असतो मानहानीचा आणि त्यामुळे इथे सचिनला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्याने आता रिक्वेस्ट केलेली असते. तेव्हा जज साहेबांनी इथे आता अस्मिताला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि सचिनसारख्या नीच माणसाबरोबर कुठलीही चांगली मुलगी राहणं पसंत करणार नाही. यासाठी इथे आता सचिनबरोबर फास्ट ट्रॅकमध्ये लवकरात लवकर डिवोर्स होण्याची प्रक्रिया सुरू करायला सांगितलेली असते आणि त्या दोघांचा डिवोर्स इथे आता कोर्टाने मंजूर केलेला असतो आणि इथे सचिनला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देत त्याला आता इथे 50,000 रुपये दंड, कारण त्याने कोर्टाचा वेळ वाया घालवलेला असतो खोटे पुरावे सादर करून, आणि त्यानंतर 50,000 रुपये दंड आणि इथे आता त्याला जेलमध्ये राहण्याची शिक्षा सुनावलेली असते. अशा रीतीने प्रेक्षकांनो अर्जुनने आपल्या बहिणीला आणि चैतन्याला निर्दोष सिद्ध करत सचिनला जेलमध्ये पाठवलेलं असतं.